कोण आपण जरा स्वतःकडे बघा आणि मग ठरवा काय म्हणून आलास इथं. सावेबाई, माझ्या आयुष्यात पहिल्यांदा, जिंदगीत पहिल्यांदा माझ्यावर आरोप लागले त्याचे. माझ्या खरेपणावर शंका घेतली गेली. जी तत्व मी आयुष्यभर जपली त्याच्यावर चिखलफेक झाल्या. हे कोणामुळं? जी माझा अभिमान होती, माझा सन्मान होती, ती माझी नात, तिच्यामुळं असा दिवस आयुष्यात बघावा लागल असं अजिबात वाटलं नव्हतं मला. बघा, सोडा आधी, काहीतरी मूर्खासारखं बोलू नका आणि आवरा जरा स्वतःला. हो का? मगाशी बरं बायकोवरचं प्रेम उतू जात होतं. मी गप बसले होते ना तेव्हा. मग आता तुम्ही सुद्धा गप बसायचं. हिरा मागवा. हिरा, हो लागलं मला. सॉरी. दुखतंय का? सॉरी धैर्य. खूप दुखतंय का? सॉरी खरंच. एवढं काही नाही झालंय. हात सोडा माझा. हात सोडा. सॉरी. हॅलो 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 धैर्य सर, ते सावी मॅडम. काय झालं सावीला? काय झालं माहिती नाही, पण त्या खूप रडत त्यांच्या घरातून बाहेर पडल्या आणि काय आणि कुठेतरी निघून गेल्या. तर मी खूप अडवायचा प्रयत्न केला सर त्यांना, पण खरं त्या थांबल्या नाहीत. अरे अशा कशा निघून गेल्या? हो सर. धैर्य, आई, मला आशीर्वाद पण नाही देणार का तू? पोरगी आहे ना मी तुझी. देवा, का कळना खरं मनाची लय घालमेल व्हायला. माझ्या या घराने लय काय काय सोसले. आधी माझा नवरा या घरापासून लांब केला, आता पोरगी पण तुटली. खरं आता काय पण सहन करायची ताकद नाही माझ्यात. कुंकू वाढलं म्हणजे हे कसं चावल म्हणायचे? आणि नाही नाही, आता कोणतं संकट येऊ देऊ नको देवा. सगळ्यांचं रक्षण कर देवा, सगळ्यांचं रक्षण कर.
सावी उठा. लागलं नाही ना तुम्हाला? तुम्ही ठीक आहात ना? लक्ष कुठं होतं तुमचं? जरा आजूबाजूला बघून चालायचं की. चला आधी आपण आपल्या घरी जाऊ. चला उठा. सावी अहो काय झालं? लक्ष कुठं होतं तुमचं? आणि अशा का निघालात घराच्या बाहेर? अहो बोला की काहीतरी. घरी काही वाद झाला का? भाऊ काही बोलले का? सावी अहो काहीतरी बोला ना. आई काही बोलले का तुम्हाला? सावी अहो बोला की काहीतरी. आई काही बोलल्या का? आपण घरी जाऊन बोलूया. हा भाऊराव नाईक बाहेर या. भाऊराव नाईक बाहेर या. आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तर मिळालीच पाहिजेत. भाऊ भाऊराव नाईक, आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरे द्या. आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळालीच हो पाहिजे. आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तर मिळालीच पाहिजेत. आज पेपरमध्ये जे छापून आलं आहे ते खरं आहे का? तुम्हाला मिळालेल्या जमिनी तुम्ही तुमच्या नातीच्या नावावर करणार आहात का? तसं केलं तर तुमच्या ध्येयाचं काय? वंचित मुलांना शिक्षण मिळून त्यांचं भविष्य घडावं यांच्या स्वप्नांचं काय? बोला भाऊ, आज आम्हाला उत्तर मिळालीच पाहिजेत. आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तर मिळालीच पाहिजे. बोला भाऊ, प्रश्नांची वाट बघ. बोला बोला भाऊ, बोला. बोला, आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजे. जरा तुम्ही शांत व्हा. अहो तुमची तोंड बंद करा की, तर ते तोंड उघडतील. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर पाहिजेत ना? थांबा, मी देते. आमच्या वंश म्हणजे दामिनी मुजुमदार यांच्या सुनबाई म्हणजे सावी मुजुमदार. आता आमच्या वंशाने जे पण काही केलं की नाही ते सगळं असू दे. हे बघा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील, पण आता नाही. योग्य वेळ आली की सगळी उत्तर मिळणार आहेत. माझ्यावर जी काही चौकशी चालू आहे त्या सगळ्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे. हे बघा, मी आयुष्यात कोणतंच पाऊल चुकीचं टाकलेलं नाही, त्यामुळं मी सगळ्या प्रकारच्या चौकशीला तयार आहे. सध्या इतकंच. या भाऊ, भाऊ चौकशीसाठी तयार असला तरी तुम्ही तुमच्या नातीला मुजुमदारांची सून कशी काय होऊ दिलीत? त्यामागे तुमचा दुसरा काही हेतू नव्हता हे कसं मान्य करायचं भाऊ? भाऊ मला याचं उत्तर मिळालंच पाहिजे. हो बोला भाऊ, बोला. हे बघा, हे बघा, वेळ आल्यानंतर भाऊ तुम्हाला उत्तरं देतील, पण कृपा करून आता त्यांना त्रास देऊ नका. या तुम्ही. भाऊ चला. भाऊ भाऊ आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजे. आम्हाला आमच्या प्रश्नांची भाऊ आमच्या प्रश्नांची उत्तरे नाही करू शकत भाऊ. चौकशी चौकशी. सावी बघा की आपण आपल्या घरात आलोय. सावी चौकशी. काहीतरी बोला की सावी. चौकशी. सावी हे बघा, काही झालेलं नाहीये तुम्हाला. आई, आई लवकर बाहेर ये. सावीला बघ काय झालंय. धैर्य, काय झालं? काहीतरी बोला की सावी. काय झालं? काय झालं सावीला? काहीच बोलत नाही. अरे बसव आधी तिला. काय झालं अचानक असं? ए अवंती, नीता, अगं पाणी घेऊन या पटकन. सावकाश सावकाश ये. काय झालं? अरे बापरे, खरचटलंय तिला रे. आई पाणी आण पटकन. हे घे, हे घे पाणी पितो. घे घे. अरे माहेरी गेली होती ना,
अचानक काय झालं? आई अगं त्या माहेरीच गेल्या होत्या, पण तिथं नेमकं काय झालं काहीच माहिती नाहीये. अचानकच त्या रडत रडत बाहेर पडल्यात, ते पण एकट्याच. हे सगळं मला त्या ड्रायव्हर दादांनी कॉल करून सांगितलं म्हणून कळालं. मी लगेच त्यांच्याकडे जायला निघालो तर मला त्या रस्त्याने एकट्याच येताना दिसले. ते पण भार आपल्यासारखं चालत होत्या. हे जर वेळेवर पोहोचलो नसतो तर तो ट्रक अरे बापरे, हिला खरचटले रे. धैर्य, हे काय लागलंय तुम्हाला? हे कसं लागलं? थांबा, मी औषध घेऊन येते लगेच. काही मला काहीच झालेलं नाही. आई सावित्रीला काय झालंय ते आधी कळायला पाहिजे आपल्याला. हो, तू काळजी करू नकोस. मी डॉक्टरांना ताबडतोब फोन करते आणि लगेच यायला सांगते. हा अवंती, नीता, हिला खोलीत घेऊन जा. हा सावी, सावी हळूच. चल नीता. डॉक्टर, काय वाटतंय? सुनबाईंना काय झालं असेल? ठीक आहे, फक्त मुक्कामार लागलेला आहे. फिजिकली लगेच कव्हर होण्यासारखं आहे. पण यांना मानसिक धक्का बसलेला आहे, काळजी घ्यायला हवी. आई दामिनी मॅडम, खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे त्यांना. सारखं आई आई म्हणताय. मी काही औषधं लिहून देतो, ती त्यांना द्या. दामिनी मॅडम, मला वाटतंय यांच्या आईला इथं लगेच बोलवून घ्यायला लागेल. 24 तासाच्या आत या शुद्धीवर नाही आला तर यांना ऍडमिट करावं लागेल. आणि त्यांच्या तब्येतीलाही धोका निर्माण होऊ शकतो. धैर्य, एवढं सगळं झालंय, आता कुठल्या तोंडाने जायचं त्यांना या म्हणून सांगायला? येतो मी, काळजी घ्या यांची. आई, 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 आई. सावी, तुम्ही काळजी करू नका. मी काही नाही होऊ देणार तुम्हाला. मग त्यासाठी मला काही करायला लागलं ना तरी हरकत नाही. आई,
हे धैर्य कुठे निघालास? आलोच मी आहे. मला सावीसाठी हे केलंच पाहिजे. काही लागलं तर मला लगेच कॉल कर. काही धैर्य भाऊजी, सावी कशी आता? शुद्ध आली काय तिला? वहिनी, मी जरा बाहेर चाललोय. प्लीज सावीकडे लक्ष ठेवा, काळजी घ्या तिची. मी आलोच. देवा, सगळ्यांचं रक्षण कर. माझ्या घरावर, माझ्या मुलाबाळांवर कोणतेही संकट येऊ देऊ नकोस. सगळ्यांना सुखात ठेव, सगळ्यांना सुखात ठेव. आई 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 थांबा. आज कुठे निघालात? अरे एवढं घडून सुद्धा तमाशा करायची खुमखुमीत जात नाही तुमची. चला चालते बा इथून. मला माहिती आहे मला माझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही. माझ्या घरावर तुमचा राग आहे. त्यात सावीचं आणि माझं लग्न झालं म्हणून तुम्हाला खूप काही सहन करायला लागलं. त्रास झाला. पण भाऊ, मला एक गोष्ट सांगा, या सगळ्यात सावीची काय चूक आहे? भाऊ, त्यांचं जरी माझ्यावर प्रेम असलं ना तरी त्यांचा सगळ्यात जास्त जीव या घरावर, त्या घरातल्या लोकांवर आहे. ते परत तुमच्याबद्दल जे काही छापून आलं ते जसं त्यांना कळलं त्या लगेच इकडे यायला निघाले. तुमच्यावरच्या काळजीपोटीच ना. इकडे आल्यानंतर इकडे काय झालं मला काही माहिती नाही, पण इथनं बाहेर पडताना खूप जास्त हर्ट झाल्या होत्या त्या. रस्त्याने एकट्यात चालत होत्या, मागणं टेम्पो येत होता. मी जर तिथे वेळेवर पोचलो नसतो ना तर त्यांच्या जीवाचं काहीतरी. जी पोरगी या घराला नकोशी झाली आहे ना, ती कायमची आपल्या सगळ्यांना सोडून निघून गेली असती. भाऊ, नो भाऊ, वैर, तिरस्कार, वाद आपल्यात आहे ना. त्याची शिक्षा तुम्ही सावीला का देताय?
प्लीज असं करू नका भाऊ. आई, आता सावीला सगळ्यात जास्त गरज आहे तुमची. एकदा त्यांच्यासाठी आमच्या घरी या प्लीज. डॉक्टरांनी ही औषधं त्यांच्यासाठीच आणायला लावली, पण जोपर्यंत तुम्ही स्वतः येऊन ती त्यांना देत नाहीत ना, तोपर्यंत काही उपयोग नाही या औषधांचा. ही औषधं मी इथंच ठेवून जातोय. आता या क्षणाला तुमच्या मायेची, तुमच्या प्रेमाची सगळ्यात जास्त गरज आहे त्यांना. प्लीज त्यांच्यासाठी या. अनुराधा, प्रिया आजपर्यंत तुझ्या मनाविरुद्ध वागत आल्यास हवंय मला. या घरासाठी, माझ्या तत्वांसाठी अगं किती संकट आले, काय काय घडलं, पण तू ठामपणे उभं राहिलेस. नाही, आज गरज आहे तुला तुझ्या मनाप्रमाणे जे पटेल तसं वागू द्यायची. अगं पुढे काही झालं तरी लेकरू आहे ते, या लेकराची माय आहेस का तू? आता या लेकराला तुझ्या आईची गरज आहे. आई, 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 बघा काय अवस्था झाली तिची. आई, मला खूप काळजी वाटायला लागली तिची ग. डोळ्यात उघडत नाहीये. सगळ्यांची मन जपणारी तू
काय अवस्था करून घेतली स्वतःची. नाही, तिच्या मनाला नेमकं काय लागलं असेल कोणास ठाऊक. आई, तुम्ही नका ना टेन्शन घेऊ. आम्ही येईल सावी शुद्धीवर. मी जरा आलेच. मी आलेच. होई. 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 The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. आई, The number you are trying to call is currently not reachable. Please try. त्याचा फोन पण लागत नाही. हा नेमका गेलाय कुठे काय माहित. आई, बाप्पा, कायम चेहऱ्यावर हसू असणारी आमची सावी. लग्न होताना इतक्या गोष्टी झाल्या पण कधी त्याचा त्रास तिने अजिबात चेहऱ्यावर दाखवला नाही. गेल्या काही दिवसापासून खूपच ताणतणावात आहे. लग्न झाल्यावर मुलींचं माहेर तू राहतो, तिचं तर संपूर्ण तुटलंय. किती त्रास होत असेल तिला. तिला तिच्या घरच्यांची, आईची किती आठवण येत असेल. प्लीज तिला लवकर बरं कर देवा. धैर्य भाऊजी आणि सावी यांच्या आयुष्यात आता संकट येता कामा नये. कशाला त्या फालतू पोरीसाठी प्रार्थना करतायत काय माहित. या दोघी तरी कुठे शाळणे आहेत. असो, ही सावी शुद्धीत न येता कायमची गेली तर मला काहीच न करता फायदाच होणार आहे. सावी, सावी डोळे उघड ग. बघ तरी एकदा आमच्याकडे. आई, कुठे गेला होतास तू? बघ जरा तिची अवस्था काय आहे ती. तिला का सोडून गेलास तू?
एक सांगू का? मला वाटतं अनुराधाताईंना बोलवावंच लागेल. आई त्यांनाच बोलवायला गेलतो मी. ही रिक्वेस्ट केली मी त्यांना, पण म्हणजे त्या आल्यात का? नाही. मग आता आपण काय करायचं? आई अरे केव्हापासून ती फक्त आई आईच करत राहिली रे. आणि त्या आल्याशिवाय सावी डोळे उघडेल असं नाही वाटत रे. आई अक आपणच जर अशी हिंमत हारलो तर कसं चालेल बरं? सावी सावी बस झालं हं आता. लई घाबरवलं आम्हाला. चला बरं, आता पटकन डोळे उघडा आणि माझ्याकडे बघा. सावी, तुम्हाला आपल्या प्रेमाची शपथ आहे सावी. प्लीज डोळे उघडा. माझ्या हसणाऱ्या सावीला असं बघायची सवय नाहीये मला. नाही बघू शकत मी. प्लीज सावी, डोळे उघडा ना. धैर्य. आई सावी, अगं बघ तरी धैर्याची काय अवस्था झाली ती. निदान त्याच्यासाठी तरी डोळे उघड ग. सावे,